मंत्री हसन मुश्रीफ आपल्यासोबत आहेत। काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपचे एक सदस्य असणारे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये गेले। कशा पद्धतीने तुम्ही बघता, कारण तुमच्या समोर एक या निमित्तानं आता आव्हान निर्माण झालं। माझं मध्ये निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हान असतंच, एकमेकाच्या विरोधी उमेदवार उभेच राहत असतात। माझी आता ही उद्याची 7वी निवडणूक आहे। या 6 निवडणुकीमध्ये माझे उमेदवार राहिलेले आहेत, 38च्या निवडणुका झालेल्या आहेत, परंतु परमेश्वरानं जनतेनं मलाच विजयी केलेला आहे। आणि ही लढाई जी आहे ती राजाविरुद्ध प्रजा आहे। प्रजा सातत्यानं जिंकलेली आहे, यावेळी प्रजा जिंकेल। काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून तुमच्या कुटुंबाची जी फरफड झाली होती ती संपूर्ण महाराष्ट्रानं संपूर्ण देशानं पाहिली होती। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार पक्षातले जे नेते होते त्यांच्याकडून समर्जित घाडगे जवाब दो अशा पद्धतीचे प्रश्न येताना पाहायला मिळत होते। आता मात्र उलटी चित्र पाहायला मिळते। आता हे घाडगे कुटुंबियाशी कौटुंबिक नातं आहे अशा पद्धतीच्या या निमित्तानं गोष्टी सांगितल्या जातात। आता फरफट कुणी केली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि म्हणून ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक आहे, राजाविरुद्ध प्रजा आहे। आणि यामध्ये प्रजेचा आणि रयतेचा मोठ्या मताधिक्याने विजय होईल याबद्दल चिंता करणे। मला फक्त आश्चर्य असं वाटतंय की पवारसाहेबांकडे एवढा मोठा, ते माझे नेते आहेत, ते आणि जयंत पाटील हे माझ्यासारख्या छोट्या अल्पसंख्याक समाजातल्या कार्यकर्ते सातत्याने का येत आहेत, का जोर लावत आहेत, याचं मला आश्चर्य वाटतंय। एकीकडे तुम्ही शरद पवारांना आपले नेते म्हणताय, दुसरीकडे म्हणतायत की अल्पसंख्याकांच्या मागे ते लागलेत। नेमकं काय सुचवायचं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये, कारण की काही दिवसापूर्वी शरद पवारांना स्पष्टपणे म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो अल्पसंख्याक समाजाला, मुस्लिम समाजाला योग्य न्याय देणार आहे। अशा वेळी ही अशा पद्धतीची दुटप्पी भूमिका ते घेत आहेत असं म्हणणं आहे तुमचं? नाही, मला असं म्हणणं नाही। आता जी चालू आहे त्याच्याबद्दल मी बोललो। परवा जे जयंत पाटील आले त्यांनी एक सभा घेतली, स्वतः म्हटले मी मुस्लिमांच्या विरोधी येणार आहे कागलच्या गेबी चौकात, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। ते साहेबांच्याबद्दल मला आश्चर्य वाटतंय। परंतु केवळ हसन मुश्रीफ यांच्याच मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम नाही चालू, महाराष्ट्रामधले वेगवेगळ्या ठिकाणचे नेते त्यांच्याबरोबर येतात। अशा वेळेस तुम्ही असं म्हणताय की अल्पसंख्याकाच्या मागे मी 8 दिवसामध्ये 2 वेळा असं म्हटलं। परवा एक 8 वेळा एक सभा झालेली आहे, जयंत पाटील येऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे। पुन्हा साहेब येत आहेत, म्हणजे आता बघितलं तर ह्या 8 दिवसात माझंच नाव आहे ना, दुसरीकडे कुठे गेलेलेच नाही ते, त्याबद्दल मी म्हणालो। समर्जित गाडगे म्हणतात मागच्या वेळेस माझा कार्यक्रम झाला, आता आपल्याला समोरच्या व्यक्तीचा कार्यक्रम करायचा। आता कार्यक्रम कसा होईल तो आता निवडणूक निकालानंतर कळेल ना। ज्या पद्धतीने उत्तमराव जानकरांनी तुमच्यावर टीका केली, त्या पद्धतीने त्या सभेच्या ठिकाणी टीका मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही, कारण माझी त्यांची ओळख नाही, मी त्यांना चेहराही बघितलेला नाही कधी। परंतु ही खालच्या पातळीची टीका कोल्हापूरच्या जनतेला ती मान्य होईल, कागलच्या जनतेला जनता समजून घेईल ना। जनता किती त्याच्याबद्दल चिडी असेल ते आता तुम्हाला कळेलच। पाठीवरचा देव खाली करण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफांनी केला अशा पद्धतीची एक त्यातली टीका होती की पाठीवर जो देव, म्हणजे ज्यांना हात आपल्या पाठीवर ठेवला त्यांनाच कुठेतरी बाजूला करण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफांनी केला, असं ह्या उत्तमराव जानकरांच्या टीकेमधला आणखीन एक। मी काय त्याचं भाषण ऐकलं नाही आणि मला त्याची ऐकण्याची इच्छा नाही। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच खालच्या सभेवरून कुठेतरी आगामी काळामध्ये कागलची जनता आपल्याला साथ देईल अशा पद्धतीची एक प्रतिक्रिया हसन मुश्रीफांची पाहायला मिळते। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।